पियुष खाली बस बस त्याच्यापाशी बस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. हे बघा मित्रांनो, महादेव आणि पार्वतीचं असं अर्धनारीश्वरांचं हे रूप आहे. बघा, एका साईडला महादेव आहे आणि एका साईडला पार्वती माता आहे. बघा मित्रांनो, खूप छान आहे हे नाशिकला. आणि हे बघा, सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे. किती मनमोहक मूर्ती आहे मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. हे बघा, अर्धनारीश्वरांचे दर्शन घेताना पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे सप्तशृंगी मातेबद्दल. मित्रांनो, हा बघा कुंड आहे. इथं जो पण येतो पहिले इथं आंघोळ वगैरे करून नंतर गडावर जातो. हे बघा, देवीचं गड आहे. बघा, हा डोंगर आहे, वणीचा गड जे बोलतात, हा तो डोंगर. आणि ते बघा, मातेचं मंदिर आहे. आम्ही आता इकडनं फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून आता आम्ही देवीच्या दर्शनाला जातो. मित्रांनो, पहिले जे कोणी पण येतं ना, पहिले या तलावात येतं, इथं स्नान करतं. स्नान करून फ्रेश होतं, त्याच्यानंतर देवीच्या दर्शनाला जातं. मित्रांनो, हे बघा, हे देवीच्या मंदिराला जाताना हे सगळं दुकानं लागतात. पूजेचं सामान आहे, देवीची मूर्ती आहे, खूप सारं इथं फोटो आहे देवीचे. आणि मित्रांनो, पब्लिक खूप आहे, गर्दी पण खूप आहे. तरी आम्ही मध्ये आलो आहे, असं म्हणजे काय असं. आणि तुम्ही जर जत्राला येशाल तर जत्राला तर खूपच गर्दी असते. मी तिसऱ्या लेट आलो. बघ मित्रांनो, होणार आहे. ते बघा, त्या पायऱ्या दिसत्या बाजूला, त्या पायऱ्याने आपल्याला आता वर चढायचं. हे बघा, इथं नारळ फोडायचं मशीन आहे. हे आता लावलं, म्हणजे पहिले मी आलो तेव्हा नव्हतं इथं काय. आता खालीच नारळ फोडून देतात. तो पण परिवारासोबत आम्ही चाललो मातेचे दर्शन झाला. पियुष बघा मित्रांनो, सप्तशृंगी मातेबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. हे बघा, आता मी सीधा स्टार्ट केला आहे चालायला. ते बघा, माझी आई स्वाती. हे बघा, पियुष बघा चालतोय. आम्ही आता इथून स्टार्ट केले आणि अशा पायऱ्यात चढत आम्हाला वरती जायचं आहे. म्हणजे पहिली स्टेप आहे पायऱ्याची. म्हणजे एक स्टेप म्हणजे एका याच्यामध्ये कमसे कम 25-30 पायऱ्या असतात. त्या आम्ही चढलो आहे. चढत वर चाललो आहे. दम लागतो मित्रांनो, खूप दम लागतो चालताना. ते बघा, माझी आई स्वाती आणि माझी ताई बघा, ही रोशनी आहे. दमले बघायला दम लागतो मित्रांनो, खूप हे आहे. पण हे बघा, छोटे पोरं बघा कसे चालते. पियुष बघा कसा चालतोय. पियुष सर्वात पुढे आहे. बघा कसा पळतोय. बघा, हा जो छोटासा बाळ दिसतोय ना, तो पण चालतोय मित्रांनो. पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, तो पण चालतोय. हा जो तुम्हाला डोंगर दिसतो ना मित्रांनो, हा मार्तंडेश्वरांचा डोंगर आहे. जिथे ते बसायचे, पोथी वाचायचे. आणि देवीची जी मूर्ती आहे ती अशी एकाकडे आपल्याला झोपलेली दिसते. तर देवी जेव्हा ती
मातंड ऋषी तिकडं पोथी वाचायचे ना, तेव्हा देवी इकडनं ऐकायची, म्हणून ती मूर्ती अशी झोपलेली आहे मित्रांनो. हे बघा देवीचं मंदिर आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे आता चालत. खूप छान गड आहे मित्रांनो, खूप छान निसर्गमय वातावरण आहे. इतकं छान वाटतं ना, खूप छान वाटतं. मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा आलो आहे देवीच्या दरबारात, देवीचं दर्शन घ्यायला. हे बघा पिऊच मस्ती करत करत चालतं. 2-3 स्टेप पार केले पायऱ्याच्या. बघा मित्रांनो, बघा सगळे लोक चालतात, दम लागला की बसतात. छान आहे. तेव्हा आता तो छोटू बघा कसा चालतो मित्रांनो. बघा आय थिंक 7-8 महिन्याचं बाळ असेल ते बघा चालते. बघा मित्रांनो, मातंड ऋषींचा हा डोंगर आहे. इकडं पण दिसतं असं पण मोठं, वरती खूप मोठं आहे. कमसे कम 1000-1200 लोक पब्लिक बसेल एवढं मोठं मैदान आहे त्यावरती. हे बघा मित्रांनो, छोटू कसा चालतंय, किती छोटंच आहे. बघा किती त्याला चालायला किती इंटरेस्ट येते, एकदम हसत चालते. हे बघा मित्रांनो, राम लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे इथे छानशी. मनमोहक नजारा आहे, निसर्गमय वातावरण आहे. हा गड देवीचा खूप भारी आहे. बघा पिऊ थोडे आराम करत, सगळे आराम करत बसले इथं. हे बघा इथं पाण्याची सोय आहे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी. कृष्णा बसलाय. हे बघा आता सगळे थोडं विश्रांती घेता येते. चढताना दम लागलाय सर्वांना. तेव्हा तिकडे दाजी बसले, इकडे माझी ताई बसली, स्वाती आहे आणि आई पण आहे इथं. आणि बघा आई दाखवते मी तुम्हाला. खूप छान प्रकारची व्यवस्था आहे मित्रांनो. खूप मस्त प्रगती झाली, म्हणजे खूप डेव्हलप झालं आहे आता. पूर्वीसारखं काय राहिलं नाही. हे बघा माझी आई, ते बघा पियुष पण मस्ती करतोय. तो सगळे दमले पण पियुष काय दमत नाही. बघा मित्रांनो, किती छान नजारा आहे. सगळे असेच. हे बघा मित्रांनो, राम लक्ष्मणच्या मूर्तीपाशी बघा हनुमान कसं दर्शन घेत आहे. काय भारी नजारा आहे मित्रांनो. या नजाऱ्यासाठी लाईक सबस्क्राईब तर करायलाच हवं आहे. बघा राम लक्ष्मणची मूर्ती आहे आणि बाजूला मारुती बसले. खरंच राम भक्त मारुतीचं दर्शन झालं आहे आपल्याला. चालू मित्रांनो, स्टार्ट केलं चालायला. बघा पियुष कसा मस्ती करत चाललाय. अजून लांब आहे मित्रांनो, अजून आम्हाला खूप शिड्या चढायचं आहे. बघा हा एक दुसरीच बाळ चालते बघा. ते आपण छोटंसं बाळ बघितलं आणि बघा हे एक बाळ आहे. मी दाखवतो मी तुम्हाला, एक मिनिट थांबा. बघा कसं चालत तिथे लोक सगळे. हे बघा मित्रांनो, इकडे पण नजारा आहे. कासवाची मूर्ती आहे छानशी. मित्रांनो, एक वेळेस नक्कीच मातेच्या दरबारात भेट द्या. एकदा आजमावून बघा देवीला. सप्तशृंगी मातेची कहाणी काय ते ऐका, बघा. बघा राधा आणि कृष्णाची मूर्ती किती मस्त आहे, किती सुंदर मूर्ती आहे. हे बघा इथं गाय आणि वासराची मूर्ती खूप छान आहे मित्रांनो. आणि एवढं छान वातावरण आहे ना. पियुष एवढा लांब गेला, तुम्ही परत जायचं म्हणजे मन होतच नाही. आता पोहोचली मूर्ती. मंदिराची एंट्री मिळते. मग आता आम्ही आले मंदिराच्या प्रवेश. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहे बघा देवीच्या रांगेमध्ये. इकडे आता दर्शनाची रांग असेल लागली आहे, तिथं आम्ही आता पोहोचलो आहे. देवीच्या एकदम दरबारामध्ये पोहोचलो आहे. हे बघा गणपतीचं छानशी मूर्ती आहे. हे बघा मित्रांनो, आता ही रांग चालू झाली देवीची. खूप गर्दी आहे, म्हणजे तरी आम्ही असं मध्ये चालू आहे. आणि म्हणजे शनिवार रविवारचा दिवस पण नाही,
आणि एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. तर विचार करा मित्रांनो, जत्रेच्या टायमाला किंवा जेव्हा नवरात्री असतात तेव्हा किती गर्दी असते. बघा मित्रांनो, खूप गर्दी आहे. आणि इथे तुम्हाला मित्रांनो माकडं पण बघायला दिसेल. बघा, हे बघा माकड आहे जे मस्ती करते. लोकांचे पाण्याची बॉटल वगैरे काय असेल ते लगेच घेतं आणि पळून जातं. बघा मित्रांनो, खूप सारी गर्दी आहे. खूप एवढे भक्त आले देवीच्या दर्शनाला. हे बघा देवीची मूर्ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे लोक आय थिंक व्हिडिओ काढू देत नाही बहुतेक. हे बघा मित्रांनो, वाव, बघा किती सौंदर्य देवीचे, किती खुलून दिसते, किती मनमोहक मूर्ती आहे मित्रांनो सप्तशृंगी मातेची. मित्रांनो हे बघा, यामध्ये तुम्ही बघू शकता जे देवी अशी आपल्याला थोडी अशी झोपलेली दिसते ना, तर ती मातंड ऋषींचा जे तिकडं त्या डोंगर मी दाखवला तिकडे बसून जे पोथी वाचवायची ते ऐकायची, म्हणून देवीची मान अशी वाकलेली आहे असं बोलतात. आणि मातंड ऋषींनीच देवीची स्थापना केली आहे मित्रांनो. खूप छान आहे बघा मित्रांनो. खूप किती भक्त, किती पब्लिक, किती दर्शनाला आले मातेच्या. लहान मोठे, छोटे छोटे बाळ आहे, खूप सारे. मित्रांनो खूप छान आहे देवीचं वातावरण, देवीचं दरबार. आणि देवीची मनोकामना तुम्ही जर मनाने करशाल ना, तर देवी तुम्हाला कधीच खाली हात जाऊ देणार नाही मित्रांनो. कारण हे आम्ही अनुभवलं आहे, आम्हाला त्या गोष्टीची खात्री आली आहे. आणि मी आय थिंक माझी आता ही 5वी का 4थी वेळ आहे मी देवीच्या दरबारात आलो आहे. खूप छान आहे मित्रांनो, लय भारी वाटतं इथे. एवढं छान वाटतं ना, खूप मोठं. बघा मित्रांनो देवीचं रूप बघा, किती प्रभावशाली रूप दिसते देवीचं, सप्तशृंगी मातेचं. बघा मित्रांनो एवढी गर्दी आहे, सगळे लांबून येतात, खूप लांबून लोक येतात मित्रांनो. हे बघा काका बोलत आहे की मोबाईल असा पकडू नको, नाहीतर माकड तुझा मोबाईल घेऊन जाईल. बघा मित्रांनो सगळे आम्ही लाईनमध्ये खूप टायमापासून उभं आहोत. पियुष कुठे? पियुष आमच्या पुढं आहे, पियुष सर्वांच्या पुढं आहे मित्रांनो. हे बघा माकड, लोक पण त्यांच्यासोबत मस्ती करतात. खूप छान मित्रांनो, एवढं छान वाटतं देवीच्या दरबारामध्ये. हे बघा पियुष दिसला का, त्याचाच चालतं आहे बघा. आम्ही आहे कुठं, तो कुठं, खूप लांब येतो आमचं. बघा मित्रांनो देवीचं दर्शन मी तुम्हाला लाईव्ह दाखवते. भाग्य तुमचे मित्रांनो, जो पण हे व्हिडिओ बघत असेल त्या लोकांचे त्यांना मी दर्शन घडवण्याचं एक काम करतो आहे. बघा देवीचं रूप किती छान दिसते, किती मूर्ती, किती देखणी मूर्ती आहे मित्रांनो. देवीची गोष्ट, देवीची कथा तुम्हाला यूट्यूबवर पण ऐकायला भेटेल. देवीचं कशी म्हणजे इथं प्रगट झाली, देवीने काही अवतार घेतला, ही सर्व गोष्टी तुम्हाला यूट्यूबवरून भेटेल. पण जेव्हा तुम्ही वणीला येशाल तर वणीला असे खूप सारे म्हणजे लोक आहेत ज्यांचे खूप दिवसापासून इकडे राहतात. ते खूप छान प्रकारे आपल्याला माहिती सांगतात, खूप छान प्रकारे इतिहास सांगतात देवीचा. देवी का इथं आली, कशी प्रकट झाली, कोणी बघितलं देवीला पहिले इथं, आणि देवीने काय चमत्कार केले. हे बघा मित्रांनो, बघा दर्शन घेऊन घ्या मित्रांनो. बघा एवढं छान दर्शन कधी भेटत नाही मित्रांनो इथं, माहिती. कारण इथं हात जोडायला पण म्हणजे हात जोडाय पुरता पण टाईम भेटत नाही, लगेच ढकलून देतात. पण आज आमचं भाग्य एवढं छान आहे की आम्हाला खूप चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन होत आहे. खूप छान जे निवांतपणे आम्हाला दर्शन झालं आहे देवीचं. हे बघा आता आम्ही दर्शन करून जस्ट बाहेर आलो आहे खूप छान प्रकारे. नाहीतर याच्या अगोदर जेव्हा पण आम्ही आलो आहे ना, तेव्हा हात जोडापुरता पण टाईम भेटत नव्हता. लगेच लोक ते जे तिथे पुजारी असतात किंवा जे कर्मचारी असतात ते लगेच लुटून देतात, म्हणजे असं व्यवस्थित हात जोडू देत नव्हते. पण आता ह्यावेळेस आमचं एवढं छान दर्शन झालं आहे, एवढं छान दर्शन झालं की आम्ही देवीच्या पायापाशी म्हणजे देवीच्या दरबारात आम्ही 2-3 मिनटं उभं राहून आमच्या मनात जे काय असेल ते देवीला बोललोही. खूप छान म्हणजे निवांत आमचं दर्शन झालं. आणि आता दर्शन होऊन आम्ही देवीच्या पुढं जी जागा आहे त्या जागेमध्ये येऊन आम्ही आता समोरून देवीचं दर्शन घेतो आहे, फोटो वगैरे काढतो आहे. खूप छान प्रकारे दर्शन झालं मित्रांनो. असं दर्शन परत कधी होणार नाही, कारण नशीब आमचं की जास्त गर्दी पण आहे म्हणा, तेवढी गर्दी तर नेहमी असते इथं. पण पहिल्यासारखी आता अशी ढकलत नाही इथं लोक. नाहीतर पहिले लोक जे पुजारी असेल किंवा मग जे कर्मचारी असेल ते व्यवस्थित पाय पडू देत नव्हते देवीच्या, लगेच ढकलून देत होते. पण ह्यावेळेस खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालं आहे.
आणि तुम्ही बघा भाविकांची गर्दी किती आहे इथे. खूप लांबून लांबून लोक येतात. नक्कीच एकदा तुमची काय एक बार नक्कीच देवीच्या दरबारात येऊन बघा. हे बघा पियुष सिंहासोबत खेळतोय, त्याच्या कानात बोलतोय. बघा मित्रांनो किती मस्त नजर आहे. कृष्णा आहे, कृष्णा पियुष सोबतच आहे सगळे. राणी आहे, रोशनी आहे. बघा सगळे आमचा परिवार सगळा एका साईडला उभा आहे. बघा लोकांची लाईन दर्शनासाठी. खूप छान प्रकारे दर्शन झालं मित्रांनो. भारी वाटलं, मन प्रसन्न झालं आहे. बघा मित्रांनो देवीचं रूप बघा, देवीचा अवतार बघा. बघा सगळे लोक आपल्या फॅमिलीसोबत देवीची आठवण घेऊन देवीसोबत फोटो काढत आहे. बघा मस्त छान प्रकारे. बघा मित्रांनो किती दर्शनाला किती भाविक जमत आहे, किती गर्दी आहे भक्तांची. चला आता असे मस्त मित्रांनो खूप छान प्रकारे आमचे दर्शन झाले. आम्ही दर्शन करून परत गड खाली पायऱ्या खाली उतरतोय. आणि बघा पियुष कसं मस्ती करते. तो पियुष पूर्ण सिडत चढला मित्रांनो. त्याला कोणीच घेतलं नाही उचलून. तो स्वतः पूर्ण सिडत चढला आणि सर्वात पुढे होता तो. आम्ही तरी थांबून चाललो. हे बघा मित्रांनो किती छान नगर आहे. हा मातेंद्र ऋषींचा डोंगर आहे. बघा पब्लिक चालली सगळी दर्शन घेऊन. आई बोलते खूप छान प्रकारे दर्शन झाले. बघा हा मातेचा गड आहे. या गडावर मंदिर आहे. हे बाबू तर बाबा तो ऐकतच नाही. हे तस नको राणी, मग तो पण तसंच करल. चला लवकर. चल डीजे आला खाली. चल लवकर. मित्रांनो इथं वरती जाण्यासाठी लिफ्ट पण आहे. म्हणजे लिफ्टनी पण तुम्ही वर जाऊ शकता. पण तसलं दर्शन करून काय अर्थ नाही मित्रांनो त्या दर्शनाला. तुम्ही जे चढत म्हणजे सिड्या चढून जे दर्शन कराल ते दर्शन खूप छान असतं. लिफ्टनं तुम्ही पैसे म्हणजे लिफ्टनी तुम्ही सहजच तिथं देवीपर्यंत जाणार, पण ते दर्शन व्यवस्थित होतं. तुम्ही आलात कधीतरी सिड्यानीच जा देवीच्या दर्शनासाठी. लिफ्टचा वापर करू नका, कारण तुम्ही चालत जाल ते दर्शन खूप छान असेल तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी मित्रांनो. कारण तुम्ही चालत जाशाल तिथपर्यंत, एवढं सिड्या चढून जाशाल. आणि कधी पण तुम्ही आलात तर सिड्यानीच जा मित्रांनो. तर लिफ्टच्या दर्शन म्हणजे लिफ्टमध्ये बसून दर्शनाला जाऊ नका, कारण त्या दर्शनाला काही अर्थ नाही. तुम्ही चालत जा देवीपर्यंत. ज्या सिड्या आहेत त्या सिड्यात चढत जा देवीपर्यंत. ते दर्शन तुमचं खूप छान होईल असेल मित्रांनो. हे बघा मित्रांनो हा जो डोंगर तुम्ही बघताय ना, ह्याच डोंगर हा खूप विशाल डोंगर आहे. आणि ह्याच डोंगराच्या कडेला माताचं मंदिर आहे मित्रांनो. खूप विशाल डोंगर आहे हा. एवढा छान नजारा आहे मित्रांनो. खूप निसर्गमय वातावरण आहे. देवीच्या दरबारामध्ये खूप छान वाटतं. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे खाली. जस्ट आता दर्शन घेऊन आम्ही सिड्या उतरून खाली आलो आहे. सगळे खूप भारी वाटतं मित्रांनो. हे बघा ही इथून स्टार्ट होते मित्रांनो पायऱ्या. इथून आपल्याला चालत जावं लागते. हे बघा कमान आहे. बघा ह्याच्या पायऱ्या दिसते. ह्या पायऱ्या चढत तुम्हाला देवीच्या दर्शनाला जायचं आहे. आणि दर्शन झालं की परत ह्याच पायऱ्याने तुम्हाला खाली यायचं आहे मित्रांनो. आणि हे बघा बाजूला देवीचं भांडार आहे. म्हणजे खूप सारे तुम्हाला फोटो, देवीचे साहित्य भेटेल. इकडं कुंकू भेटेल, प्रसाद भेटेल, खूप सारे गोष्टी इथं भेटेल तुम्हाला. देवीचे फोटो भेटतील,
पुस्तकं भेटतील. हे बघा हातातले कानातले बायकांचे जे असतात ते सगळं काही तुम्हाला भेटेल मित्रांनो. बघा महिलांचे टोपे वगैरे बघा खूप छान आहे. तर मित्रांनो आपण आता आलो आहे सतीचा गड ह्या जागेवर. मित्रांनो ह्या जागेचं एक असं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की सती नावाची एक स्त्री होती. तिला मूलबाळ काय होत नव्हतं. तिनं देवीला नवस केलेला की देवी मला जर मूलबाळ काय जरी झालं तर मी ते घेऊन तुझ्या दर्शनाला येईल. आणि तुझं दर्शन झालं की त्या बाळाला घेऊन तुझ्या गडावरनंच असं खाली उतरून जाईल. तर मित्रांनो म्हणल्याप्रमाणे सती जेव्हा आपला नवस फेडायला आली, देवीचं दर्शन घेतलं आणि आपल्या बाळाला घेऊन गाडीमध्ये बसून बैलगाडीमध्ये बसून हा जो तुम्हाला गड दिसतो मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप खोल आहे. तर ह्या जागेवर मित्रांनो गाडीमध्ये आपल्याला बाळाला घेऊन सती तिथून समोरचं मातंड ऋषींचा डोंगर आहे त्या डोंगरापर्यंत मित्रांनो गाडी घेऊन गेलेली. आणि आश्चर्याची गोष्ट ही मित्रांनो की गाडी अशी हवा तरंगत गेलेली, गाडी खाली पडली नाही. म्हणजे सती जशी बोलली होती सतीनं तिचा नवस पूर्ण केला मित्रांनो. आणि देवीने तेव्हापासून या जागेला सतीला एक वचन दिलं की सती माझ्या दर्शनाला जो पण भक्त येईल सर्वात पहिले तो तुझं दर्शन घेईल. म्हणजे सर्वात पहिले तो तुला भेट देईल आणि त्याच्यानंतर तो माझं दर्शन घ्यायला येईल. म्हणून तेव्हापासून मित्रांनो जो पण देवीच्या दर्शनाला येतो सर्वात पहिले सती ह्या जागेला म्हणजे ह्या गडाला भेट देतो. त्याच्यानंतर देवीचं दर्शन घ्यायला जातो. म्हणजे सांगायचं म्हणजे की जर तुम्ही दर्शनाला आलात आणि सतीच्या गडाला जर तुम्ही भेट दिली नाही लगेच कसं तुम्ही देवीच्या दर्शनाला गेला तर ते दर्शन तुमचं अधूर आहे मित्रांनो. सर्वात पहिले तुम्ही सतीच्या ह्या जागेला भेट द्या. इथं स्नान करण्यासाठी बघा तिकडे एक मोठासा तलाव आहे. त्या तलावामध्ये तुम्ही स्नान म्हणजे फ्रेश व्हा. त्याच्यानंतर देवीचं दर्शन घ्यायला जा मित्रांनो. मागं जो तुम्ही डोंगर बघताय तो मातंड ऋषींचा डोंगर आहे. आणि ह्या डोंगरावर त्या डोंगरापर्यंत मित्रांनो गाडी सतीची गाडी अशी तरंगत गेली मित्रांनो. तेव्हापासून ह्या जागेला एक वैशिष्ट्य दिलं आहे की जो पण भक्त येतो सर्वप्रथम ह्या सतीच्या जागेला भेट देतो त्याच्यानंतर देवीचं दर्शन घ्यायला जातो मित्रांनो. आजही तुम्हाला त्या गाडीचे चाकाची निशाणी इथं बघायला भेटते मित्रांनो. इथे छोट्या गाड्या पण ठेवल्या आहेत बैलगाड्या. अशी सतीची गोष्ट आहे मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो तुमच्या सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तुम्हाला जर देवीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता मित्रांनो. आणि तुम्ही जर नवीन असाल आमच्या यूट्यूब चॅनलला, तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांची, तुमच्या परिवाराची, तुमची. बोला सप्तशृंगी मातेचा विजय असो. सप्तशृंगी मातेच्या नावाने चांग भलं. भेटूया मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.